सो गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू शाह व्लॉग्स. खूप टाइम झालाय मी एवढं जंक खाल्लंय ना. जंक फूड माझे पिंपल्स वगैरे खूप आलेत. सो नाव ऑनवर्ड्स आय एम थिंकिंग की लाईक फुल फ्लेजेड वर्कआउट वर्कआउट तर नाही होत माझ्याकडून. फुल फ्लेजेड डाएटवर जाणार आहे. शुगर क्विट करणार आहे, बाहेरचं नाही खाणार आहे आणि ऑइल कमी खाणार आहे. आणि बघू, ट्राय करूया की हे पॉसिबल होईल खूप फॉर अ लॉंगर टाइम. अँड या लेट्स स्टार्ट विथ दिस सिरीज. फर्स्ट मंडे, सो मी पटकन आंघोळ वगैरे केली आणि मंदिरात पण जाऊन आली आहे. अँड आता बघूया आईने काय केलंय आपल्यासाठी नाश्त्यामध्ये हेल्दी वाला. बघूया. तुम्ही क्या है नाश्ता? कढी आहे. हे माझं ब्रेकफास्ट आहे. हे भाजी आहे. तू जेवणाला आहे. ब्रेकफास्ट नाही देते जरा तांबे केलंय की नाही केलंय. एक काम कर, हेच दे एका बाउल मध्ये आणि मग परत नाश्त्याला जेवायला पण हेच खाईल. जेवायला कढी आणि नाश्ता ह्याच्यातून आणलेला आहे या प्लेट मध्ये. हा. आणि आता फक्त व्हिडिओ काढायचा म्हणून आई बोलली की दाखवायचं ना हे आहे. म्हणजे तिने केलेला माझ्यासाठी नाश्ता, हे बॉइल्ड व्हेजी, पण ती दाखवत नव्हती. मी तिला कालच रात्री बोललेली की मी आतापासून हेल्दी खाणार आहे, मला बॉइल्ड व्हेजीस दे, मी काप्स पण जास्ती नाही खाणार आहे. आणि मग सकाळी मला वाटलं की तिने नाही केलं. मग म्हटलं की जी भाजी केली आहे तीच मी ॲज अ ब्रेकफास्ट पण खाईल आणि जेवताना ती कढी आणि थोडासा राईस घेईल. पण तिने बिचारीने करून ठेवलं यार. कसं ना सगळ्यांची आई बिचारी करते. थँक्यू आई. ही बघा आता आली. पण तुम्ही बघितलं ना ते प्लेटच असं थोडी असतं, लोक सगळे नॉर्मल स्टीलच्या प्लेट मध्येच खातात. तुला काय गरज होती चेंज करायची? हे बाई खायचं तर खा आता. बघा, हे पण जाणार आहे, हे पण बघणार आहेत सबस्क्रायबर्स. हा, तो बरोबरच करेल. हे पण टाकणार आहे मी. आता झालेत. हा, जेवण कसं आई आली आता विचार. जेवली पण नाही, आताच दिलंय. हे आईने आज केली आहे कढी. कढी मला खूप आवडते. कढी आहे आणि जी किचन मध्ये बघितलेली ती मिक्स भाजी आणि भाकरी. भाकरी ही कसली आहे? ज्वारीची. ज्वारीची भाकरी आहे. सो ऑल हेल्दी. अँड आता आपण टेस्ट करून तिला सांगूया. ती ते उभी आहे. पण आहे, देऊ का? नाही, मिरची हिने दिलेली मला तळलेली, पण मी नाही घेतली बिकॉज आपण चीट नाही करू शकत. ऍटलीस्ट डाएट वर तरी. हे बघा तुझं पाणी. गरम नाही, चांगली आहे जशी मला आवडते तशी. हे भात पण आहे, भात घे अजून. भात नंतर आपल्याला 150 ग्राम घ्यायचा ॲज इन्स्ट्रक्टेड बाय माय पीटी. ॲज इन्स्ट्रक्टेड बाय माय निहाल. भाजी पण ठीक आहे. आता 9:15, ऑलमोस्ट 9:50, 9:20 झालेत आणि मी खूप लेट आहे डिनर बनवायला. मी विचार करते की आज मी किनोआ खिचडी बनवू. अँड मी रोज नवीन नवीन रेसिपी ट्राय करेन वेट लॉससाठी. ही एकदम पण अशी मीच एक्सपेरिमेंट करते मी काय रेसिपी दाखवणार आहे. पण मी फक्त दाखवते की मी अशी अशी ज्या दिवशी मी एकदम परफेक्ट बनवेल त्या दिवशी मी प्रॉपर रेसिपी दाखवेल. बट स्टील नॉर्मल प्रोसिजर आहे, ते मी तुम्हाला सांगून देते. सो लेट्स मेक इट. सो मी डाळ आणि किनोआ मी थोडेसे 10 मिनिट्स, आय गेस 30 मिनिट्स तुम्हाला थोडेसे पाण्यामध्ये ठेवायला लागतात. बट मी एकदम लेट आहे सो मी किनोआ असेच टाकलेत, म्हणजे 10-15 मिनिट्स ठेवून. अँड ही तूर डाळ आहे. तूर डाळला पण आय गेस ठेवावं लागतं, पण छोडा जाऊ द्या. आता मी हे बॉईल करते. मूग डाळ घेतात पण मूग डाळ माझ्याकडे नाही म्हणून मी तूर घेतली. सो बघूया. आता 6 सीट्या झालेल्या मला वाटलं, कारण जे आपण तडका लावू तडकामध्ये पण थोडंसं आपल्याला करायला लागणार. सो मी विचार केला ते बिर्याणीसारखं करायचं की 80%, पण 80पेक्षा जास्त मी 50% केलं. क्या पता यार कैसे होने वाला है, देखते हैं. त्याला भीती वाटते कुकर उघडायची, म्हणजे येतं मला सगळं, पण आई बोलते एकदम प्रॉपर ते स्टीम वगैरे केल्यावर उघडायचं. बट असं आई आहे म्हणून मी उघडून बघते एकदा. हे असतं नाही शिजले हे. तुझे मला तर वाटतं अजून अजून शिजा करायला लागलं. हे खूप झालंय.
एकासाठी जिरं टाकलाय, कांदा थोडासा फ्राय झाल्यावर आलं लसूण टाकणार आहे. आलं लसूण नंतर कोथिंबीर टाकणार आहे. ही खिचडी बनली आहे. ही वाटत असेल अशी, पण काय स्मेल येतोय आणि लाईक अमेझिंग आहे, अमेझिंग अमेझिंग. आणि थिक पण आहे. आता अशी मला अशीच आवडते. म्हणजे टेस्ट करून दाखव. आई आत्ताच आली आहे. आई हळू, गरम खूप आहे. एवढीच बनवली, जरा जास्त तरी करायची. अजून होतं केलं अजून आहे काही हेल्दी आहे ना, थोडीशीच असेल. मस्त आहे ना, खूप माझ्यासाठी पण बनवायची ना. मस्त आहे, हेल्दी एकदम, काय नाही याच्यात. मस्त छान आणि ती डाळ गाईज मी तुम्हाला नक्की दाखवलं असेल. मी असं मी ट्रॅक पण आता मला एक माहिती आहे की उद्या जर मी ही रेसिपी बनवली ना, ती बिलकुल चांगली नाही होणार. डेफिनेटली तुम्ही 1000% लिहून घ्या की उद्या बनवणार ती बिलकुल चांगली नाही होणार. बट सरप्राइझिंगली आज चांगली झाली आहे आणि शिजली पण चांगली. आता मी खाऊन घेते आणि आय थिंक दॅट्स इट फॉर टुडे. आज काही तेवढंच केलं आणि आय वॉज स्टडिंग फुल डे. सो आता हे करेल, आवरेल and then again back to study. So that's it for today, guys. If you are liking my vlogs, do like, share, subscribe and comment to the video. Please do that. It makes me feel so happy. Okay, thank you guys. Thank you for watching.